सर्व्हेवरून पुन्हा एकदा दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत। समोर आलेल्या एका संस्थेच्या सर्व्हेनुसार विधानसभेत कोण पुढे राहू शकतं आणि त्या आकड्यांवर काय वाद रंगलाय पाहूयात। लोकसभेप्रमाणेच विधानसभा निकालाबाबत ही सर्व्हेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। टाइम्स नाव आणि मॅट्रिक्स यांनी केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महायुती सत्ता येण्याचा अंदाज वर्तवला गेलाय। मात्र याच सर्व्हेत लोकसभा निकालाआधीचे सर्व आकडे खोटे ठरल्याचा दावा विरोधकांनी केलाय। टाइम्स नाव मॅट्रिक्सच्या सर्व्हेनुसार महायुतीत भाजपला 95 ते 105 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 19 ते 24 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 7 ते 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसला 42 ते 47 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला 26 ते 31 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 23 ते 28 जागा मिळतील असं भाकीत वर्तवलं गेलंय। मागच्या सर्वेमध्ये माझं काय झालं माहिती होतं ना, यांनीच माझी सीट गेलेली दाखवली आहे ह्याच सर्वेने आणि मी 1.5 लाखांनी जिंकले। बरोबर। आतापर्यंत हा सर्वे म्हणजे 1 आठवडा 10 दिवसाच्या अगोदरचा सर्वे असणार निश्चितपणे केलेला, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ते इक्वलला दाखवत असाल तर आता ह्या ज्या लाडक्या बहिणीचे जे आहे 4-4 हजार कोटी रुपये पडत आहेत आणि अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि निश्चितपणे जे आहे आता लाडक्या बहिणीच्या योजनेसहित त्यामुळे त्यांना निश्चितपणे जे आहे महायुतीचं सरकार येणार। दरम्यान लोकसभा निकालाआधी टाइम्स नाव आणि मॅट्रिक्स यांनी महाराष्ट्राबद्दल काय अंदाज वर्तवला होता आणि निकाल काय लागला ते सुद्धा पाहूयात। 8 फेब्रुवारीच्या टाइम्स नाव सर्व्हेत महाराष्ट्रात 48 पैकी महायुतीला 39 तर महाविकास आघाडीला 9 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता। तर मॅट्रिक्सनं आपल्या सर्व्हेत महायुतीला 45 आणि महाविकास आघाडीला 3 जागा मिळण्याचं भाकीत वर्तवलं होतं। मात्र निकालावेळी महाविकास आघाडीला 30, महायुतीला 17 तर 1 जागा अपक्षाला मिळाली। टाइम्स म्हणजे काय वरून ब्रह्मदेवाचा सर्वे आहे का? याच लोकांनी सर्वे दिला होता ना की मोदींना 350 जागा मिळतील। हेच ते लोक आहेत की 350 भारतीय जनता पक्ष लोकसभेला, महाराष्ट्रामध्ये 40 हे सगळे भाजप मिळून। या सर्वेवरती विश्वास ठेवू नका। हे सर्वे जे आहेत, हे जे सर्वे येत आहेत हे लोकांना गुमराह करण्याचा प्रकार असतो। बरोबर आहे, 100% जिंकणार। 180च्या वर आम्ही महाविकासाकडे जाणार। सर्वे बोगस असतात। 400 का 500 जागा मिळणार सांगत होते मोदीला, किती जागा मिळाल्या आपल्याला माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।